डॅडीनं काय सामान आणले बघ रे ह्याच्यामध्ये आकाश. शुभ सकाळ माझ्या गोडताईंना सर्व मैत्रिणीला. तर आजचा दिवस आहे रविवार आणि सकाळी जे आहे आज कामाला सुरुवात झालेली आहे. घरामध्ये कसं तेल वगैरे सगळं संपलं होतं तर मिस्टरांनी गेले होते मस्त डीमार्टमध्ये आणि सगळं जे आहे ड्रायफ्रूट घेऊन आलेले. तर घरातले ड्रायफ्रूट पण खतम झाले होते आणि मी जसं की ड्रायफ्रूट ठेवायचं एक स्टँड पण घेतलेला आहे. किचनमध्ये ड्रायफ्रूट ठेवले की मिस्टरांना पण सही राहत नाही. त्याचा बिझनेस असल्यामुळं त्यांना खायला पण टाईम मिळत नाही आणि मुलांना पण कसं हातामध्ये दिलं तरी पण खात नाहीत. असं दिसलं की घेतात आणि खातात. त्याच्यासाठी मी मस्त स्टँड मागविलेलं आहे. जसं की सगळं घेऊन आलेले आहेत. ड्रायफ्रूटचं सामान काय आणलं आहे काय नाही मी कसं ठेवलं आहे कोणतं स्टँड मागवलं ते पण तुम्हाला पुढे दाखवणार आहे. आणि ते स्टँड आवडलं की नाही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि खूप असं लाभदायक आहे आणि खूप फायद्याचं आहे ते स्टँड. आणि कोणत्या बी छोट्या मोठ्या वस्तू जे आहे ते आपण मस्त ठेवू शकतो. तर चला आता ड्रायफ्रूट आणलेले तर मला ते जे आहेत त्या स्टँडमध्ये भरून ठेवणार आहे. मी दाखवणार आहे तुम्हाला कसं आहे स्टँड ते. तर चला हे मी शिवून मागवलेलं आहे 330 रुपयाचं स्टँड आहे हे. आणि खूप छान स्टँड आहे. कसं किचनमध्ये आता बॉटलमध्ये सगळ्या भरून ठेवत असते ड्रायफ्रूट पण ते येत पण नाहीत गडबडीनं काय नाही जेवायला वगैरे आपणच वाढतो त्याच्यामुळे ते काय येत पण नाहीत आणि घेत पण नाहीत आणि दिलं तरी टाईम नसतो. आणि आता कसं आलं की डायनिंग टेबलवर बसतात जसे की 4 वाजता येतात मग थोडंसं शरबत वगैरे कॉफी चहा असं काहीतरी होतं आणि थोडासा नाश्ता काय असं बघितलं की थोडंसं घेतात आणि खातात. जसं की मुलं पण बाहेरून खेळून आले जसं की बाहेर जातात जसं क्रिकेट वगैरे खेळायला पण जातात दुकानाहून बी येतात तर असं दिसलं की घेतात आणि खातात. आपल्याला द्यायची गरज नाही. त्यांना काय पाहिजे ते सगळं आपण भरून ठेवलं ह्याच्यामध्ये सामान की जसं पूर्ण ड्रायफ्रूट चॉकलेट्स वगैरे अंजीर जसं की आपले पण थोडेसे फुटाणे वटाणे जसं की मी हुळा भाजून ठेवला होता. आपल्या हिरव्या हरभऱ्याचं आणले होते मिस्टरांनी. तर सगळं असं चिल्लर सामान जे आहे ते ठेवलं की आपल्याला सही पण राहत नाही आणि जागीच खराब होऊन जातं. सकाळी आता एकदा जेवलं की पुन्हा आता उन्हाळ्याचं तर आता जेवण पण जाईन. तर सगळं असं जे सामान आहे ते सगळं ह्याच्यात भरून ठेवलं. घ्यायला पण सोपं आणि काढायला पण धुवायला पण इतक्या इझीत नाही. बाटली खूप छान स्टँड आहे आणि तुम्ही पण नक्की मागवा. डायनिंग टेबलवर मस्त सेट करून ठेवलं आहे मी आणि खूप सुंदर असं दिसायले आणि डायनिंग टेबलवर एकदम लुक यायले त्याला. तर तुम्हाला कसं वाटलं स्टँड कमेंटमध्ये नक्की सांगा. जे आमच्या जिनाचा पोज तुम्ही बघितला कसा झोपला ते ना आजचा पोज आहे आमच्या जिनाचा असा. पिलू दूध भात खाल्ला जिनू चिनी हे बघा कसं झोपलंय बघा. तर चला आज आहे संडे पण आज नॉनव्हेज नाही साधा सुद्धा स्वयंपाक आहे. जसं की मला जायचं आहे शिवपुराणला आणि केलेली आहे मस्त मिक्स वांग्याची भाजी आलू वांग्याची भाजी केलेली भात वर ठुले तूप गरम करायला आणि मस्त टाकलेल्या चपात्या. रोजचं अलग पोज असते आमच्या जिनाचा. तर आमच्या जिनाची मस्त आता व्हायली कूलर लावून झोप. तर चला आता मी चालली शिवपुराण ऐकायला. सगळ्याची कामं जी आहे ते सगळी आवरलेली आहे आणि महादेवाच्या मंदिरापाशीच लावलेले शिवपुराण आणि कालपासूनच सुरू झाले पण मला माहीतच नव्हतं. तर चला आता माझ्यासोबत तुम्ही पण थोडीशी कथाचा लाभ घ्या. चला आता निघलेली आहे. खूप काही गर्दी आहे. सगळे जण तिकडे चाललेत ना ऑटो त्याच्यामुळे एवढी गर्दी राहत नाही. तर चला आता आम्ही पोहोचलो महादेवाच्या मंदिरात आणि आता दर्शन करून जे आहे ते आता कथा होणार आहे सुरू. तर आधी दर्शन घेतलं आम्ही जसं की महादेवाचं मंदिर आहे हे. प्रपंच तर करायचा पण हे करत असताना त्याला साक्षी ठेवायचं. साक्षीदार तो आहे ध्यान ठेवा. आणि ज्याची साक्ष चांगली साक्ष कळते ना गवाह कोर्ट में जो गवाहदार रहता है ना हा ज्याची साक्ष चांगली त्याचाच फैसला चांगला होतो. कळतं का मी काय म्हणतो ते. त्यासाठी साक्ष कोण आहे प्रपंच करत असताना त्याला साक्षी ठेवून करा. कधीच प्रपंचामध्ये अडचण येणार नाही. म्हणून लक्ष लावू नये का
महिला मंडळीला सर्वाला सूचना, तुम्हाला मी आज म्हटलो होतो दीक्षा घ्या, तरी आता जरी काही लोकांनी कंकण बांधलं नसेल. चला आता मुलाला करायची आहे मॅगी. जसं की मी जाऊन आलेली आहे शिवपुराणला, तिथे थोडासा प्रसाद खाल्ला होता वरण भाताचा. आणि शेजारी पण कसं सुहासनी आहे तर मला बोललेले जेवायला, आणि मिस्टरांना बाहेर आहे जेवायला. तर आता मुलगा करून खाणार आहे मॅगी, त्याच्यासाठी बनवायची आता मला मॅगी.